ठरलं तर मग 11 मेच्या आज भागामध्ये आज आपण बघणार आहोत. मंडळी, 11 मेचा जो भाग आहे ना, हा खरंच आज प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्यामध्ये पाणी आणणारा आहे. रविराज आणि प्रतिमा आणि त्याचबरोबर अश्विनने जी ॲक्टिंग केली आहे ना, सर्वच प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये पाणी येणार आहे. खोट्या प्रियाने जो मुलगी आणि बायको म्हणून नात्याला तडा लावलेला आहे ना, रविराज, प्रतिमा, अश्विनने चांगल्याच प्रकारे तिची खरडपट्टी करून तिला चांगल्याच प्रकारे धुवून काढलेला आहे. अर्जुन सायली सर्वांना म्हणतात, आम्ही प्रियाचे DNA टेस्ट केली आहे. तिची DNA टेस्ट करण्यासाठी आम्हाला फार काही कष्ट लागले नाही. वरूनच आम्हाला आधी डाऊटच होता ही खोटी तन्वी आहे आणि तो डाऊट आम्ही पुराव्यासहित प्रत्येकासमोर आणण्यासाठी तिची DNA टेस्ट केली. आतापर्यंत याआधी पण आपण DNA टेस्ट केली होती, पण ते रिपोर्ट तिने खोटे दाखवले होते आणि रविराज काका तुमच्या DNA टेस्टसोबत तिने मॅच केले होते. पण आता आम्ही तसं तिला भणकसुद्धा लागू दिली नाही. आम्ही तिची DNA टेस्ट करत आहोत आणि त्याचा पुरावा हा आहे. तर अर्जुन सायली रविराजला खोट्या तन्वीचे DNA टेस्टचे रिपोर्ट दाखवतात आणि ते पाहून रविराजच्या पायाखालची जमीन सरकते. रविराजवरती खूप दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. त्याच्या डोळ्यातून दोन दोन पाण्याच्या धारा असतात. त्याचबरोबर प्रतिमासुद्धा खूप रडत असते, कारण आतापर्यंत प्रियाने त्यांची खूप दिशाभूल केलेली असते आणि खोट्या प्रेमाचे तिने नाटक केलेले असते. तर रविराज प्रियासमोर येतो आणि सणसणीत 2-3 कानाखाली ठेवून देतो. रविराज प्रियाला म्हणतो, आम्ही काय कमी केले होते तुला? का आम्हाला असं फसवलेस? का आमच्या मुलीच्या नात्याला तू तडा लावलास? तू जर चांगली आणि प्रेमळ मुलगी असती ना, तर आम्हाला खोटी तन्वी म्हणून सुद्धा आम्हाला चालली असती, कारण त्या अपेक्षावरच आम्ही जगत होतो. आणि हे ऐकता सायलीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागतात. तिला रडणं अनावर होते. रविराज प्रियाला म्हणतो, मी तुझ्यासाठी काय काय नाही केले? वाटेल तेवढा पैसा खर्च केला, वाटेल तेव्हा तुला शॉपिंग करून दिली, काय नाही केले? तो एकच प्रश्न विचारत होता, तू असं का केलेस? तू मुली आणि बापाच्या नात्याला का तडा लावलास? पण प्रियाकडे या गोष्टीचे कोणते उत्तर नसते. निबरगट्ट प्रिया तिथेच धीट होऊन उभा राहिलेली असते. रविराज काय बोलत आहे हे पण तिला भान नसते, कारण ती स्वतःच एक नीच लेवलची व्यक्ती असते. त्यानंतर प्रतिमासुद्धा चांगल्याच प्रकारे तिला धडा शिकवते. आता पुढच्या एपिसोडमध्ये प्रतिमा काय बोलते हे मी दाखवणार आहे, त्यामुळे नेक्स्ट एपिसोड नक्की पहा. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.